धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय हे भगवानगडावरती गेलेले आहेत आणि महंत नामदेव शास्त्री यांची त्यांनी भेट घेतली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला जातोय। ही थेट दृश्य आपण बघतोय। आत्ताच हे 26 जानेवारीचे दत्तदादांनी ही आई आहे माझी। दत्तदादांना आत्ताचं ध्वजारोहण केलं। हे मृत्यू झाल्यानंतर सांत्वन आले होते हे दत्तदादा आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे। जसं की मी दाखवलं तुम्हाला, मी भगवानगडावर येत होतो तसं हे दत्तदादा पहिलेच सगळ्या लोकांसोबत यायचे। ह्या झाल्या दोन बाजू। ह्या आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते। त्यांची 4 मुलं, एक मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती करायला। आत्तापर्यंत 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो। त्याचं 4 किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून। जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की ह्यांनी कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण। त्रास जास्त होतोय कशाचा, की एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला, त्यांनी तिथं जात नाही बघितली। एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली। एक माझ्या मामाची पिढी होती, ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये, दादा मनोहर दादा। म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती। ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज, तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या। आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता। जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता। ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत। भगवानगडाचेच आहेत। भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला। बाकी मग आम्ही बोलून घेतो। अजून एक बोलतो, हे जे गुन्हे आहेत 40-50 ह्या आरोपीवर सगळ्या, ह्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायला, हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे। अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत। शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा, ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं, ह्या डिपार्टमेंटनं दिलेलं आहे मसाजोगला। आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे। म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे। कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही, त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला। त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतक्या 15 वर्षे सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं। आम्हाला मी इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही। त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला ह्या आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा। कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज। ह्यांचे ह्या कागदामागचे कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी, इथं नको, ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे, इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तर सुद्धा मला म्हणजे शहारे यायलेत। कारण इथं फक्त चांगल्या कामाचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण। मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती, आम्ही आलो होतो, दर्शन घेतलं, थांबलो। आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली, आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही। आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे। तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहेत। फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जातीय रंग नाही, नाही, मी सांगतो त्याच्यावर, म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो, इथं जातीचा रंग कोण दिलाय प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक ऐका। ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची, त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय। बाकी तर आम्ही दाखवलंय। दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। 1000 मुलींच्या पुढं ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात। दत्ता भाऊ आहे ते HIV ग्रस्त, म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात। विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात। म्हणून या आडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी, त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही। कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढं जात असताना त्यासुद्धा आमच्याकडं आलेल्या आहेत, पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही। बोल
हां तुम्हाला जे अन्नाचे फोटो आहेत ना आपण आतमध्ये जाऊ. असं आहे की धनंजय मुंडे ज्यावेळेस इथं आले होते, चेहरा जर आपण तिकडे शास्त्रीजी भूमिकडून घ्या ना, भूमिकडून आलाय काय नेमकी तुम्हाला माहिती दिली आणि तुम्ही त्यातनं जाणून घेतलं. भगवानगडाला मांडणारं ऐका, भगवानगडाला मांडणारं कुटुंब आहे. यापूर्वी ते भगवानगडावर येत होते. त्यांचे अनेक वेळाचे धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत. आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून 2 शब्द ते बोलतील. भगवानगड हा कायमस्वरूपी संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागं आहे आणि सदैव राहील. त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत. अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत. फक्त एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.